बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x⁻³ - 6x + 3 = 0 लाईज बिटवीन 0 to 1. म्हणजे आपल्याला काय आहे की रूट ऑफ द इक्वेशन आहे ना, इंटरव्हल दिलेला आहे, त्या इंटरव्हलमध्ये आहे की नाही ते चेक करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं बघा, सोल्युशन. ठीक आहे, मग सोल्युशनमध्ये लेट्स आता काय दिलेलं आहे इक्वेशन f(x), त्याला काय करू, f(x) कन्सिडर करू, x⁻³ - 6x + 3. मग आता एकदा काय करायचं, पुट करायचं. काय पुट करायचं, पुट x = 0. मग x = जर 0 पुट केलं तर मग इथं काय येणार, f(0) = 0^3 - 6 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 + 3. मग हे किती येणार, 0 - 0 + 3, म्हणजेच फायनल आन्सर आलं 3. म्हणजे हा 3 कसा आला, ग्रेटर दॅन 0 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना पुट x = 1. मग इथं काय येणार, f(1) = 1^3 - 6 इंटू 1 + 3. मग इथं काय येणार, 1 - 6 + 3, म्हणजे इथं काय येणार, -2 येणार, म्हणजे लेस दॅन 0. ठीक आहे, मग बघा जो आपल्याला इंटरव्हल दिलेला होता त्याच्यामध्ये एकाच्या फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आणि एका फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. मग इथं लिहायचं, म्हणून f(0) = 3 आणि ग्रेटर दॅन 0 अँड f(1) = -2 is less than 0. So root of equation, the root of equation lies between 0 to 1 इंटरवल. ठीक आहे, आपण काय चेक केलं, एक ग्रेटर दॅन 0 आला की नाही आणि एक लेस दॅन 0 आला की नाही चेक केलं. ठीक आहे, तर बरोबर आलेलं आहे, एक ग्रेटर दॅन 0 आला आणि एक लेस दॅन 0 आलं. त्याच्यामुळे या इक्वेशनचे रूट काय आहे, याच्यामध्ये बिलॉंग करते. ठीक आहे, 0 आणि 1च्या इंटरव्हलमध्ये बिलॉंग करते. ठीक आहे, मग आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.